अभिप्राय कक्षामुळे पारदर्शक प्रशासनाची नवी दिशा. जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांचा राज्यस्तरीय सन्मान. महाराष्ट्र लोकसेवा हक्क दिनानिमित्त त्यांचा सन्मान. सुस्पष्ट दृष्टी, प्रभावी अंमलबजावणी आणि जनसेवेसाठी असलेली कटिबद्धता यातून साकारलेला अभिप्राय कक्ष हा उपक्रम प्रशासनातील पारदर्शकता आणि उत्तरदायित्व हे वृद्धिंगत करणारा ठरला आहे. या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीबद्दल जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांचा महाराष्ट्र लोकसेवा हक्क दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमामध्ये मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. जिल्ह्यासाठी ही अत्यंत भूषणावह बाब ठरली आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्या संकल्पनेतून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दिनांक 1 जुलै 2025 पासून अभिप्राय कक्ष उपक्रम प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. नागरिकांना सेवा देताना पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी या कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. आपलं सरकार सेवा केंद्रातून लाभ घेतलेल्या प्रत्येक नागरिकाशी थेट संपर्क साधून त्यांचा अभिप्राय नोंदवला जातो. प्राप्त अभिप्रायाचा गांभीर्याने विचार करून आवश्यक असलेल्या प्रकरणावर तात्काळ कार्यवाही केली जाते. या उपक्रमामुळे प्रशासन अधिक सजग, उत्तरदायी आणि कार्यक्षम बनत आहे. मार्च 2026 अखेरपर्यंत 1,50,000 नागरिकांशी थेट संपर्क साधण्यात आला असून प्राप्त झालेल्या 494 तक्रारींपैकी 333 तक्रारींचं यशस्वी निराकरण करण्यात आलंय. या माध्यमातून नागरिकांना सेवा अधिक जलद, पारदर्शक आणि सुलभ पद्धतीनं पुरवल्या जात आहेत. विश्वास, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व यांचा संगम असलेला अभिप्राय कक्ष हा उपक्रम अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये प्रशासकीय कार्यक्षमतेचा नवा मापदंड ठरत आहे. हा उपक्रम राज्यातील इतर जिल्ह्यांसाठीही अनुकरणीय आदर्श ठरू शकतो. हेच या राज्यस्तरीय सन्मानातून अधोरेखित होते. मी सुफी सय्यद, प्रसार माध्यम जस्ट लुक न्यूज.